विश्रांतीनंतर एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। कोल्हापूर शहरात प्लास्टिकचा वापर, अस्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात महापालिकेनं धडक कारवाई सुरू केली आहे। उपद्रव शोध पथकानं गेल्या महिनाभरात तब्बल 465 नागरिक आणि व्यावसायिकांवर कारवाई करत 3,72,550 रुपयांचा दंड वसूल केलाय। प्लास्टिकच्या वापरासह सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, लघुशंका करणं आणि उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। कोल्हापूर शहरातील अस्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणी होणारे उपद्रव रोखण्यासाठी महानगरपालिकेनं कारवाईचा धडाका सुरू केलाय। महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपद्रव शोध पथकामार्फत कारवाई करण्यात येते। गेल्या महिनाभरात विविध नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 465 व्यक्ती आणि आस्थापनांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल 3,72,550 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। प्लास्टिकचा वापर करणाऱ्या 265 नागरिक आणि व्यावसायिकांकडून 2,25,800 रुपये, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, लघुशंका आणि थुंकणाऱ्या 18 जणांकडून 38,750 रुपये, तर उघड्यावर कचरा टाकणाऱ्या 176 नागरिकांकडून 1,06,500 रुपये दंड वसूल करण्यात आलाय। शिवाय रस्त्यावर खरमाती टाकणाऱ्या 6 जणांवर कारवाई करत 1,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। दरम्यान महानगरपालिकेनं जनजागृती मोहीमही हाती घेतली असून नागरिक आणि व्यावसायिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिकेला सहकार्य करावं। नागरिक, व्यावसायिक आणि विक्रेत्यांनी आपला दैनंदिन कचरा केवळ महानगरपालिकेच्या अधिकृत घंटागाडीकडेच द्यावा असं आवाहन करण्यात आले। सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, उघड्यावर कचरा जाळणं, रस्त्यावर अथवा नाल्यात कचरा टाकणं तसंच प्लास्टिक वापरासंदर्भातील नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून आवश्यकतेनुसार संबंधितांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा महानगरपालिकेनं दिला आहे।